हॅलो नमस्कार. तर माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत. तर आज जर तुम्ही हा माझा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर आधी मी जी नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे अवघड आहे पण अशक्य नाही, त्याचा भाग 1 आधी तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आजचा जो आहे तो भाग 2 बघू शकता, ज्याचं नाव मी ठेवलेलं आहे जीवनशैली. तर आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला ज्या कोणासारखं बनायचं आहे. सपोज काही मुलांचे स्वप्न असतं की त्यांना कोणीतरी सचिन तेंडुलकर किंवा धोनी असतील. तर म्हणजे प्रत्येकाचं एक गोल असतं, प्रत्येकाला कोणासारखं तरी बनायचं असतं किंवा तसं आवडत असतं. मग बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये बघू शकता, ज्यांना कोणाला पोलीस व्हायचंय तर त्यांच्यासाठी किरण बेदी असतील किंवा अजून तुम्हाला जर ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर त्यातलं तुम्ही कोणाला फॉलो करता. ओके, तर आपल्याला ज्या कोणासारखं बनायचं आहे, ज्या व्यक्तीसारखं बनायचं आहे, त्या व्यक्तीची काय जीवनशैली असते, ते काय करतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं जे काही रुटीन असतं ते काय असतं ते आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे. ओके, सो पहिल्यांदा स्वतःला हे विचारा की मला कसं लाईफस्टाईल पाहिजे किंवा मला जे काही बनायचंय त्यांचं लाईफस्टाईल कसं होतं, मग ते बघा, ते माहीत करून घ्या. थोडक्यात आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल ठेवायचं आहे. मग हेल्दी म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर आपल्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप सारं काम करायचं आहे स्वतःवरती. आणि आपण सध्या सगळेजण आपण खूप अवेअर आहोत आपल्या हेल्थसाठी. ओके, मग ती फक्त शारीरिकदृष्ट्या आपण बघतो. आपल्याला जरा काही थोडं झालं की आपण लगेच डॉक्टरांकडे पळतो, थांबत नाही किंवा आपण रिस्क घेत नाही कशाचीच. पण तेच जर आपल्याला कसं तरी होतंय किंवा खूप टेन्शन आलंय किंवा खूप स्ट्रेस आहे किंवा काही कळत नाहीये काय होतंय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी अननोईंगली आपण म्हणत असतो, पण तो जो गोंधळ आपल्या डोक्यामध्ये चालू असतो ते का होतंय सगळं हे आपल्याला माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला, मी नाही म्हणत आहे की तुम्हाला, किंवा मी पर्टिक्युलर काहीच तुम्हाला लाईफस्टाईल सांगत नाहीये, मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्हाला ज्या कोणासारखं बनायचं आहे, ज्या कोणाला तुम्ही तुमचा आदर्श मानता त्यांच्यासारखी लाईफस्टाईल तुम्हाला ठेवता आली पाहिजे. आणि ते सोपं नसतं बरं का. त्यासाठीच मी माझ्या सिरीजचं नाव ठेवलंय अवघड आहे पण अशक्य नाहीये, कारण मी ते करून बघतीये, मी ते करत आहे स्वतः आणि ते केल्याने खूप बदल होतात स्वतःमध्ये आणि ते बदल अमूलाग्र असतात. ओके, छान असतात, खूप भारी असतात.